हे शब्द आहेत अल्बर्ट आइन्स्टाईन, नोबेल पुरस्कार विजेते भौतिक शास्त्रज्ञ. आजचा हा जो जादूची शतपावली सेशन आहे तोच मुळात आइन्स्टाईन यांनी वर उल्लेख केलेल्या शब्दांमधून त्यांच्या वैज्ञानिक शोधाने इतकीच महत्त्वाची भेट आपल्याला त्यांनी दिली आहे, ती म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं प्रत्येक दिवशी. आइन्स्टाईन हे आपल्या आजच्या जादूच्या कृतीमागील प्रेरणास्थान आहेत आणि तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर त्यांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत तुम्हाला चालावे लागणार आहे. आज तुम्ही आइन्स्टाईन सारखे 100 वेळा आभारी आहे असे म्हणणार आहात आणि ते सुद्धा 100 पावलं जादूची टाकून. पावलं टाकून तुमच्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का? हे कदाचित तुम्हाला अविश्वसनीय वाटेल, पण अनेक शक्तिशाली गोष्टींपैकी तुम्हाला करता येण्यासारखी ही एक प्रभावी गोष्ट आहे, याचा तुम्हाला आज शोध लागेल. एक लेखक आहेत विल्यम एफ बॉट, ते काय म्हणतात पाहूयात. परमेश्वराने आज तुम्हाला 86,400 सेकंदांची देणगी दिली आहे. त्यापैकी 1 सेकंद तरी तुम्ही आभारी म्हणण्यासाठी वापरला आहात का? जादूची पावलं टाकण्यासाठी आपल्याला प्रथम 1 पाऊल टाकायचे आणि या पावलाने जमिनीला स्पर्श केला की मनातल्या मनात आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. मग तुम्ही दुसरं पाऊल जमिनीवर टेकवलत की परत आभारी आहे म्हणा. 1 पाऊल आभारी आहे, दुसरं पाऊल आभारी आहे, पुढे प्रत्येक पावलागणिक आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारत राहा. या जादूच्या पावलांची एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कोठेही आणि कितीही वेळा जादूची पावलं टाकू शकता. उदाहरणार्थ, घरातल्या एका खोलीतून दुसऱ्या खोलीत, तुमचं दुपारचं जेवण किंवा कॉफी घ्यायला जाताना, केर कचरा काढत असताना, व्यावसायिक बैठकीसाठी जात असताना, रिक्षा, टॅक्सी, रेल्वे आणि बस पकडायला जात असताना जादूची पावलं तुम्ही टाकू शकता. तुमच्या दृष्टीने तुम्हाला महत्त्वाची वाटणारी गोष्ट करायला जात असताना, म्हणजे परीक्षेला जाताना, मित्रमैत्रिणींसोबत डेटला जात असताना, व्यावसायिक मुलाखतीसाठी जात असताना, आवाजाच्या चाचणी परीक्षेसाठी जात असताना, एखाद्या ग्राहकाला भेटायला जात असताना, बँकेत किंवा ATM मध्ये जात असताना, दाताच्या डॉक्टरकडे, साध्या डॉक्टरकडे जात असताना, केश रचनाकाराकडे जात असताना, खेळणाऱ्या तुमच्या संघाला भेटायला जात असताना, कॉरिडॉरमधून जात असताना, विमानतळावरील एका टर्मिनलकडून दुसरीकडे जात असताना, उद्यानामध्ये फिरत असताना किंवा एका इमारत संकुलातून दुसरीकडे जात असताना तुम्ही जादूची पावलं टाकू शकता. मी माझ्या घराभोवती जादूची पावलं टाकत फिरत असते. माझ्या झोपायच्या खोलीपासून ते स्नानगृहापर्यंत, स्वयंपाकघरातून झोपायच्या खोलीकडे जात असताना, घरातून माझ्या गाडीपर्यंत किंवा टपाल पेटीकडे जात असताना मी जादूची पावलं टाकत असते. जेव्हा मी कधी रस्त्यावरून जात असते किंवा इतरत्र चालत असते, मी एक चालत पोहोचण्याचं अंतिम ठिकाण ठरवून ठेवते आणि तिथपर्यंत जात असताना जादूची पावलं टाकत जाते आणि त्या पावलांबरोबर कृतज्ञताही व्यक्त करते. म्हणजे ही जादूची पावलं टाकताना मी एक पोहोचण्याचं ठिकाण ठरवून घेते आणि जिथून मी चालू केलंय तिथून त्या पोहोचण्याच्या ठिकाणापर्यंत जाईपर्यंत मी जादूची पावलं टाकत जाते आणि त्या पावलांबरोबर मी कृतज्ञताही व्यक्त करत असते. ही जादूची पावलं टाकायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला कसं वाटत होतं आणि नंतर कसं वाटतं याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर आधीच्या वाटण्यात आणि जादूची पावलं टाकल्यानंतरच्या वाटण्यात तुम्हाला खूप फरक जाणवणार आहे. जादूची पावलं टाकत असताना तितकीशी कृतज्ञतेची भावना तुम्हाला व्यक्त करता आली नाही तरी तितकाचा फरक पडणार नाही. तरीही तुम्हाला नंतर आनंद वाटेल याची खात्री मी तुम्हाला देते. जादूच्या पावलांमुळे तुम्हाला चांगलं वाटेल आणि जर तुम्हाला आधीच खूप छान वाटत असेल
तर जादूच्या पावलांमुळे तुमची मनस्थिती आणखी आनंदी होऊन जाईल. ही जादूची पावलं प्रभावीपणे टाकण्यासाठी ती 90 सेकंदांपर्यंत टाका. सर्वसाधारण व्यक्तीला आरामात 100 पावलं टाकायला साधारण एवढा वेळ लागतो, म्हणजे 90 सेकंदांचा वेळ. ही कृती नेमकी 100 पावलंच झाली पाहिजे असं नाही, पण निदान त्याच्या जवळपास आसपास ही कृती झाली पाहिजे, व्हायलाच हवी. कारण तेवढीच पावलं टाकल्यानंतर तुम्हाला याचा फरक जाणवायला लागेल. एकदा का तुम्हाला 100 पावलं टाकण्यासाठी साधारण किती किती वेळ लागतो याचा जर तुम्हाला अंदाज आला, तर तुम्ही दिवसात कधीही तेवढ्या अंतरात जादूची पावलं टाकून कृतज्ञता व्यक्त करू शकता. म्हणजे तुम्ही जादूची पावलं टाकताना तुम्हाला 100 पावलं टाकायची आहेत, पण तेवढ्यासाठी तुम्ही जर एखादं ठिकाण निश्चित केलं की मला इथपर्यंत जायचंय आणि आता तुम्हाला सराव झालाय की मला एवढं अंतर गेल्यावर माझी 100 पावलं एवढ्या अंतराने पूर्ण होत आहेत, तर अशा प्रकारे तुम्ही हा अंदाज घेऊ शकता. त्याचं कारण असं आहे की ही कृती करताना तुम्ही जादूची पावलं टाकता आहात, पण ती पावलं तुम्ही मोजू नका, कारण तुमचं सगळं कॉन्सन्ट्रेशन त्या पावलं मोजण्यावर होईल. हे कॉन्सन्ट्रेशन तुमचं पावलं मोजण्यावर निघून जाईल आणि त्याऐवजी तुम्ही असं करायला पाहिजे की तुम्ही अंतर अंदाजाने तुमच्या लक्षात येईल कालांतराने, आणि तेव्हा तुम्ही जे पावलं मोजण्याऐवजी तुम्ही त्याऐवजी प्रत्येक पाऊल टाकल्यानंतर आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. तुम्ही जेव्हा आज ही कृती पूर्ण कराल तेव्हा तुम्ही 100 वेळा जादूचे शब्द म्हटले असतील. आजवर आभारी आहे हे 100 वेळा शब्द तुम्ही तुमच्या आयुष्यातील किती दिवस उच्चारले होते? पण आईन्स्टाईनने ते प्रत्येक दिवशी केलं. जादूची शतपावली ही जादूची कृती सर्वांच्या लक्षात आली आहे का? ही जादूची जी शतपावली आहे ती तुम्हाला 90 सेकंदांपर्यंत करायची आहे आणि 100 वेळा आपल्याला आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारायचे आहेत प्रत्येक पावलागणिक. आणि जेव्हा तुम्ही याचा सराव कराल तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल की मी केवढं अंतर गेल्यावर ही 100 पावलं माझी होत आहेत, आणि 90 सेकंदाचा हा कालावधी फारच कमी आहे. आणि त्यामुळे जेव्हा तुम्हाला एकदा का सवय लावली तर तुम्ही पावलागणिक दिवसातून कधीही तुम्ही या जादूच्या कृतीचा सराव करू शकता किंवा जीवनात त्याचा उपयोग करू शकता. आणि लेखिकेने याची खात्री दिली आहे आणि मलाही तसंच वाटतं की नक्कीच आपल्या जीवनात आनंद येणार आहे. आपल्याला हा सराव करण्यापूर्वी आणि केल्यानंतर नक्कीच फरक जाणवणार आहे. कारण आभारी आहे हे शब्दच आपल्याला आजपर्यंत आपण पाहिलं प्रत्येक सेशन मध्ये की किती आपल्याला चेंज करत घेऊन आले ते. आणि आज आपल्याला म्हणजे मला आता हे सेशन घेताना खूप छान वाटतंय, कारण मला या जादूच्या शब्दांची जादू जाणवली आहे आणि ती माझ्या आयुष्यात मी आलेली आहे. त्याच्यामुळे ही 100 पावलं आणि 100 वेळा आभारी आहे म्हणणं हे आपण याच्यापूर्वी कधीच केलं नसेल. पण जेव्हा आपण आता हे करणार आहोत तर हे करण्यापूर्वी आपल्याला कसं वाटत होतं आणि केल्यानंतर कसं वाटत होतं, तर लेखिकेचं असं म्हणणं आहे की नक्कीच तुम्हाला केल्यानंतर खूप आनंद वाटणार आहे आणि याची खात्री लेखिकेने आपल्याला इथे या सेशन मध्ये दिली आहे. जादूची कृती क्रमांक 19, जादूची शतपावली. तुमच्या वरदानांची मोजणी करा. 10 वरदानांची एक यादी तयार करा. त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. यादी परत एकदा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी त्या वरदानाबद्दल तुम्हाला शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे असं म्हणा. दिवसभरात कधीही कृतज्ञतापूर्वक 100 जादूची पावलं सुमारे 90 सेकंद टाका. 3. प्रत्येक पाऊल टाकल्यानंतर तुम्हाला जाणवेल अशा पद्धतीने आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. 4. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. थँक्यू. नमस्ते. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.
खूप छान घेतलं मॅम, खूपच मस्त. याचा अर्थ तुम्ही जेव्हा गरज लागेल तेव्हा हा सेशन घेऊ शकता कधी मध्ये. हो मॅडम. खूपच छान. थँक्यू सो मच. थँक्यू 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 सो मच. मी जीवनातलं पहिल्यांदाच हा सेशन घेतलाय मॅडम आणि तो तुमच्यामुळे घेतलाय, त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि खरंच थँक्यू. ही जादूची शतपावलं मी करणार आहे आता रोज. येस. थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू. चला, तर मग हा जो लेसन होता आपल्याला मॅमने जसं वाचून दाखवलं आणि सांगितलं, तर इथं आपल्याला ह्याच्या मागचं सायन्स समजायचं आहे. म्हणजे ही जादूची 100 पावलं का टाकायची आहेत? तर जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट करताना किंवा चालत असताना कुठंही जात असताना आपल्या मनामध्ये निगेटिव्ह भाव येण्याची शक्यता असते किंवा येतच म्हणा, की आपल्याला कुठंतरी जायचं आहे, मग हे आपलं काम होईल का, आपल्याला रिक्षा मिळेल का, आपण तिथंपर्यंत व्यवस्थित पोचू का, हे 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 सगळं जे सर्कल चालतं आपल्यामध्ये, त्या सर्कलला ब्रेक करण्यासाठी ही कृती आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही चालताय तेव्हा जर तुम्ही आभारी म्हणत असाल तर आपोआप तुमचं माइंड शांत राहतं, निगेटिव्ह विचार मनामध्ये येत नाहीत आणि तुम्ही चालण्याचा वेग तुमचा व्यवस्थित असतो. तुमच्यासमोर एखादं काही दगड आला, काही आला तर तुमचं त्याच्याकडे लक्ष असतं, तुम्ही भरभर चालत नाही किंवा पडण्याची घसरण्याची भीती नसते. तर माझ्या बाबतीतलं मी उदाहरण सांगेन तर आमचं घर खालीवर आहे. मी बरेच वेळेस, म्हणजे कमीत कमी कितीतरी वेळेस माझं वर खाली होत असेल, पण जेव्हा कधी माझं वर खाली होतं तेव्हा मी प्रत्येक पावलागणित थँक्यू म्हणते. आणि हे मॅजिकच्या आधीच म्हणते, माहीत नाही मला तेव्हापासूनच ही सवय का लागली, पण मला ती लागली. कारण मला त्याचा हा अनुभव आला की मी जेव्हा थँक्यू म्हणते किंवा त्यावेळेस मी शुक्रिया म्हणायची, ठीक आहे मला तेव्हा थँक्यू माहीत नव्हतं, त्यावेळेस मी शुक्रिया म्हणायची. तर ते जेव्हा म्हणतो तर आपोआप आपण जेव्हा पायऱ्यांवर